श्री स्वामी समर्थ आपली वाय-टी फॅमिली आणि आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपला स्वामी समर्थ परिवार असाच मोठा हो आणि स्वामी समर्थांचे उपदेश विचार मी तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहावे हीच माझी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आणि एवढे म्हणून मी आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ आवडल्यास स्वामी समर्थ विचार उपदेश कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामी समर्थ या चॅनलला सपोर्ट करा. निस्वार्थ भक्तीने स्वामी देवांना कसे जिंकता येईल हे तुम्हाला आज या कथेतून कळून येईल. स्वामींवर आपले कसे अतूट विश्वास आणि प्रेम असले पाहिजे की स्वामी आपल्यांवरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागतील. स्वामी स्वतः तुमच्या मार्गातील काटे संकटे दुःख स्वतःवर घेतील. तुम्हाला आपल्या लहान बाळासारखे सांभाळतील. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचे की आपले कर्म चांगले ठेवायचे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप करा. हे सर्व कसे शक्य आहे ते जाणून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा. एका गावात खूप कंजूस सेठजी राहत होते. एके दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या मुलाला बसवलं आणि सांगितलं की विना पैसे कोणालाही काहीही देऊ नकोस, उधारी देऊ नकोस. मग काय झाले? मी जाऊन आलो तेवढ्यात अचानक एक संत तिथे आले, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून एका वेळची भोजन सामग्री घेत असत. त्यांनी मुलाला म्हटले की बेटा मला जरा मीठ दे. मुलाने संताला डब्बा उघडून एक चमचा मीठ दिलं. सेठजी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डब्बा उघडा पडला होता. सेठजींनी मुलाला विचारलं, काय रे, काय विकलंस? मुलानं सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहतात त्यांनी एक चमचा मीठ दिलं. यावरून सेठजी भडकले आणि म्हणाले, अरे मूर्खा, यामध्ये तर विषारी पदार्थ आहे. तू असं कसं केलंस? तर आता सेठजी धावत धावत संताजवळ पोहोचले. तेव्हापर्यंत संत जेवण बनवून भगवानला नैवेद्य लावून जेवायला बसले होते. सेठजी लांबूनच म्हणाले, महाराज थांबा, तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता. कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका. संत म्हणाले, आम्ही तर प्रसाद घेणारच, कारण मी देवाला नैवेद्य दाखवले आहे. नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही. जर नैवेद्य दाखवले नसते तर कदाचित जेवणही सोडलं असतं. असं म्हणून संतांनी प्रसाद समजून जेवण सुरू केलं. लक्ष देऊन ऐका संत काय म्हणत आहेत ते. हे पाहून सेठजी हैराण झाले. ते रात्रभर तेथेच बसून राहिले. सेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की जर संतांना काही झालं तर त्याची मोठी बदनामी होईल. रात्री जर तब्येत खराब झाली, कमीत कमी ते संताला वैद्याकडे तरी घेऊन जाऊ शकतील, म्हणून ते तेथेच थांबले. विचार करता करता त्यांना झोप लागली. दुसऱ्या सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. सेठजी म्हणाले, महाराज तुमची तब्येत बरी आहे ना? यावर संत म्हणाले, देवाची कृपा आहे. यानंतर पूजेसाठी मंदिराकडे निघाले. जसं संतांनी मंदिराचं द्वार उघडलं तेव्हा तेथे भगवानच्या श्रीविग्रहाचे 2 भाग झाले होते आणि त्यांचे शरीर काळं पडलं होतं. हे पाहताच सेठजी सर्व समजून गेले. भक्ताच्या अतूट विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून भगवंताने ते नैवेद्य ग्रहण केले होते. भक्ताच्या अतूट विश्वासाला पाहून भगवानाने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वतः ग्रहण केलं आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करायला दिला. यानंतर सेठजींनी तात्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संतांच्या शरणी गेले आणि देवाची भक्ती करू लागले. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा. भाग्यवंत ठराल. आपलेही स्वामी भगवंतावर असे अतूट विश्वास, निस्वार्थ निशंक विश्वास असायला हवे. कुठलेही संकट काहीही बिघडू शकत नाही, भलेही संकट कितीही मोठे असू दे. ज्यांचे स्वामीवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे
त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो, कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाहीत, ते आपल्यामध्येच आहेत. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव, राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे, म्हणून निर्धास्त राहा. हम गया नहीं, जिंदा है. श्री स्वामी समर्थ. एकदा ती महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले, तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारले की प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. स्वामींनी मनुष्य भाव ओळखून त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिऊ नकोस, पुढे जात जा, संकट नक्कीच दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहेत. आपण पुढे का नाही जायचं? अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करत राहा, हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीत आपल्याला दर्शवले आहे. म्हणून प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नाही. प्रवाही असावे, कार्य करत राहावे, कर्म चांगले करत राहावे, पुढे जात राहावे. आपण यशस्वी नक्की होऊ. आळशी माणसाचे तोंड बघू नका. श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे. कृतिशून्य माणसे त्यांना आवडत नसायची. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मनुष्याने उद्योगी राहावे, हेच त्यांचे म्हणणे होते. म्हणून ते कायम म्हणत असत, मुंगी होऊन साखर खावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपली स्वामी समर्थ फॅमिली अशीच मोठी होत राहो, असंच मला कनेक्ट करत राहा आणि असंच आपल्या स्वामी समर्थांचे उपदेश आणि विचार सर्वांपर्यंत पोहोचो आणि आपला उद्धार हो आणि आपण यशस्वी हो. आपले सर्व कामे यशस्वी मार्गाला जातील. श्री स्वामी समर्थ.